हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। 137 मतांनी निवडून आलेले किती जोरात बोलतात बघू आपण। जयंत पाटलांचा खोत, पिता पुत्रांना खोचक टोला। जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यातील कलगीतुरा आता टोकाला पोहोचला आहे। सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर खोत यांनी केलेल्या आक्रमक टीकेला जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले असून केवळ 137 मतांनी निवडून आलेले लोक किती जोरात बोलतात हे आता आपण बघूच, असा टोला त्यांनी लगावला। सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोपांच्या प्रचंड फैरी झाडल्या होत्या। प्रचारादरम्यान सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये येतील असं विधान करून खळबळ उडवून दिली होती। यावर जयंत पाटलांनी 10 पक्ष बदलून तिकडे गेलेले लोक मला भाजपमध्ये जाण्याचा सल्ला देत आहेत। सदाभाऊ कोणाचेच होणार नाहीत असे म्हणत खोतांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता। या संघर्षात आता सदाभाऊंचे पुत्र सागर खोत यांनी उडी घेतली असून त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे। या व्हिडिओमध्ये सागर खोत यांनी विजयाचा जल्लोष करताना जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख करत पुढच्या वेळी कासेगावचे पार्सल कासेगावातच पाठवणार असं खुलं आवाहन दिलं होतं। याच आवाहनावर विचारले असता जयंत पाटील यांनी सागर खोत यांच्या विजयाच्या फरकावरून त्यांना चिमटा काढला। अत्यंत कमी मतांच्या फरकाने विजय मिळवूनही जर कोणी इतक्या मोठ्या वल्गना करत असेल तर त्यांची दखल घेणं गरजेचं असल्याचं सांगत पाटलांनी खोत पिता पुत्रांवर निशाणा साधला। सागर खोत यांनी थेट जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात त्यांना पराभूत करण्याचे आवाहन दिल्याने सांगलीतील स्थानिक राजकारण आता अधिकच आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत। 137 मतांनी निवडून आलेली लोक किती जोरात बोलतात बघू आपण।